आपण जे आहे ते मग आणि आपल्या आजच्या या क्लासची सुरुवात करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सकलरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सगतललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्णकरुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोस्तुते तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी प्रीतिनामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. श्री राधा गोविंद की जय. श्री चैतन्य महाप्रभु की जय. श्रील प्रभुपाद की जय. ग्रंथ श्रीमद् भगवद गीता की जय. गुरु महाराज की जय. हरे कृष्ण सर्व भक्तांना. हरे कृष्णा योजनावताची, हरे कृष्णा भागात्मिका मताची, हरे कृष्णा क्रीडा मताची आणि सगळे भक्त सर्वांचं आपल्या इस्कॉन मेंबरच्या वतीने 18 दिवसांच्या अभ्यासक्रमामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आपण जे आहे ते आता 10वा अध्याय जो आहे तर त्याचा अभ्यास करायला आपण सुरुवात करूया. तर आता 10व्या अध्यायाच्या अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी आपण नाव अभ्यासू. नेहमी आपण त्याचं नाव जे आहे ते समजून घेतो आणि श्रीकृष्णाला माहिती काय बरं सांगायचंय हे आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. आता 10व्या अध्यायाचं नाव काय आहे? विभूती योग असं आहे. विभूती म्हणजे काय? तर भगवान यांची जी विलक्षण ऐश्वर्य आहेत ह्या भौतिक जगतामध्ये प्रकट होतात तर ती म्हणजे सगळ्या भगवानांच्या विभूती आहेत. हो माताजी, तुम्ही लिहू शकता. हरे कृष्ण. खूप खूप कृतज्ञता माताजी. तर आता इकडे आपण समजून घेऊ की विभूती योग म्हणजे काय. तर भगवानांची अशी जी विलक्षण ऐश्वर्य आहेत तर त्यांना विभूती म्हटलं जातं. भगवानांच्या या भौतिक जगतामध्ये अशी असंख्य विलक्षण ऐश्वर्य आहेत भगवानांची, ती विखुरलेली आहेत. मग ती सगळी ऐश्वर्य आपण जाणून घेणार आहोत. मग आता आपण समजून घेऊ की आतापर्यंत आपण भगवान यांच्या शक्ती अभ्यासल्या की नाही वेगवेगळ्या. भौतिक शक्ती म्हणजे जी बहिरंग शक्ती किंवा कनिष्ठ शक्ती, अपराशक्ती ज्याला म्हणतो, पराशक्ती ही अभ्यासली. मग आता भगवान जे आहेत तर त्यांची जीव ही तटस्थ शक्ती असं. मग स्थूल आणि सूक्ष्म असं 2 प्रकार अभ्यासले बहिरंग शक्तीमध्ये. मग आता आपण भगवान यांची शक्ती अभ्यासल्या. आता आपण भगवानची विभूती म्हणजे भगवानाचे ऐश्वर्य ऑप्युलन्सेस आपण अभ्यासणार आहोत. तर पुढे जाऊ आपण. पुढच्या स्लाइड वर येऊ. श्री श्री राधा गोविंद यांच्या चरणी आपण वंदन करूया. त्यांच्या आशीर्वाद, त्यांच्या संतुष्टीसाठी, त्यांच्या आनंदासाठी आपण सेवा करू आणि पुढे जाऊ आपण. पुढच्या स्लाइड वर श्रील प्रभुपाद यांच्या चरणी आपण कृतज्ञता व्यक्त करूया. त्यांच्या कृपेमुळे आज आपण हे सर्व अभ्यासलो, ज्ञान घेतो. त्यांच्या चरणी कृतज्ञता आणि सतत प्रणाम आपण करूया आणि आता पुढे जाऊ. हा.
तर इथे जगन्नाथांचे हे विग्रह आहेत जगन्नाथ पुरी मधले. तर इकडे ते गोरे दिसतात सुरुवातीला ते बलरामजी, मध्ये ते सुभद्रा मैया, आणि इकडे आहेत ते जगन्नाथजी. तर भगवान जे आहेत तर त्यांचा कलियुगातला हा अवतार आहे. आणि जगन्नाथजी ची यात्रा जी असते ती जून मध्ये असते पहा, म्हणजे जूनच्या आसपास साधारण असते. तर तिकडे जगन्नाथ भगवान यांची रथयात्रा असते पुरीला, जगन्नाथ पुरीला. तर आपल्या इस्कॉन बेंगलोरच्या वतीने पण आपल्या इकडे जगन्नाथचे विग्रह येतात आपल्या मंदिरामध्ये खूप सुंदर असे पुरीहून. आणि त्यांची 14, 15, 16 या 3 तारखेला रथयात्रा तिकडे आहे. तर आपल्या सगळ्यांना ज्यांना कोणाला इच्छा आहे त्यांनी बेंगलोरला येऊया आणि निश्चित पाहूया. रथयात्रा खूप सुंदर असते आणि विग्रह त्यांचं सगळं म्हणजे प्राणप्रतिष्ठा आणि हे सगळं विधी खूप पाहण्यासारखे असतात. जुलैच्या 14, 15, 16 तारखेला आहे. सगळ्यांनी आपण प्रयास करूया. म्हणजे जगन्नाथ भगवान जे आहेत तर यांचे आपल्याला आशीर्वाद कसं मिळतात, तर त्यांचा जो प्रसाद असतो ना, म्हणजे त्याच्यातून आपल्याला त्यांचे आशीर्वाद मिळतात. म्हणजे त्यामुळे जगन्नाथपुरीला गेल्यावर कोणी प्रसाद जो आहे तो अजिबात बिलकुल वाया नाही घालवत. जगन्नाथजींचं आपल्याला तिथे प्रसाद जो आहे ना तो खूप 56 भोग असतात आणि खूप दैवी स्तरावर तो प्रसाद असतो. आणि तिथे सगळं नियोजन इतकं परफेक्ट असतं की प्रसाद कधीच कमी पडत नाही. म्हणजे भगवानांची ती कृपा आहे. त्यामुळे तिकडे जाऊन आपण त्यांचा प्रसाद घेणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तर असे आपले जे जगन्नाथ भगवान आहेत तर त्यांची आता यात्रा लवकरच जवळ येते. त्यांच्या चरणी आपण वंदन करूया. आपण पुढे जाऊ. जगन्नाथ भगवान की जय. आपण या अध्यायाचा सारांश आपण 9व्या अध्यायाचा पाहिला की भगवान जे आहेत तर त्यांच्या ऐश्वर्याविषयी आपण म्हणजे त्यांच्या जे गोपनीय रहस्य आहे तर त्याच्याविषयी आपण जाणलं. तर कृष्णांकडे जाण्याचे सगळे मार्ग जे आहेत मग त्यामधलं म्हणजे अत्यंत महत्वाचा मार्ग म्हणजे भक्ती योग, तर त्याविषयी आपण जाणतो. आणि अनन्य भक्ती कशी असते आणि त्याची गोडी कशी वाढत राहते आणि उच्च रसाचं आस्वादन कसं आपण करतो ते आपण पाहिलं. आता पुढे जाऊ आपण. हा मग पुढच्या स्लाइडवर येऊ आपण. हा मग आता 10व्या अध्यायामध्ये आपण काय पाहणार की कृष्ण जे आहेत तर आपल्यासाठी म्हणजे म्हणजे सगळ्यांसाठी अज्ञात असते ते सर्व गोष्टींचा उगम भगवान आहेत. तर शुद्ध भक्ती हेच भगवद्गीतेचं सार कसं आहे हे आपण समजून घेऊ. आणि अर्जुनाने कृष्णांचे सर्वोच्च पद आता स्वीकारले. म्हणजे गुरु शिष्य परंपरा स्थापित झाली. आता मग भगवान श्रीकृष्णांच्या विभूतीचं वर्णन ह्या अध्यायात येते. या अध्यायामध्ये 10.8 ते 10.11 हे जे 4 श्लोक येतात ना तर ह्यांना चतुश्लोकी गीता असं म्हणतात. ते पण आपण अभ्यासणार आहोत. म्हणजे भगवद्गीतेचं सार जे आहे ते ह्या 4 अध्यायामध्ये आहेत. 10.8 ते 11, 8, 9, 10, 11. मग ते आपण आज पाहणार आहोत. पुढे जाऊ आपण. मग त्याच्या पुढच्या श्लोकावर येऊ. आता इकडे काय म्हणतात भगवान की श्री भगवान म्हणाले की हे महाभाव अर्जुना पुन्हा एक तू माझा प्रिय मित्र असल्यामुळे तुझ्या हितार्थ मी तुला हे ज्ञान प्रदान करीत आहे जे मी पूर्वी सांगितलेल्या ज्ञानापेक्षा हे श्रेष्ठ आहे. आता भगवानांनी एकदम परम गोपनीय असं रहस्य सांगितलं होतं 9व्या अध्यायात. आता भगवान काय म्हणतात की आता मी जे ज्ञान सांगितलंय म्हणजे आतापर्यंत तुला मग त्याच्यापेक्षा पण हे जे आहे तर श्रेष्ठ असं ज्ञान मी तुला आता देतोय आणि तू कसं माझा मित्र आहे त्यामुळे तू माझ्यावर प्रेम करतोस सखा मित्र म्हणून म्हणजे तू माझा मत्सर करत नाही हे भगवान यांनी आधीच सांगितलं. आपण 9व्या अध्यायात हे समजून घेतलं. मग असे जे भगवान आहेत ते षडैश्वर्याने युक्त आहेत पहा. अर्जुनाला ते आता आपली ऐश्वर्य सांगतायत. म्हणजे हे अतिशय गोपनीय ज्ञान आहे. तर ते आता प्रदान करणार आहेत पहा. म्हणजे काय की भक्ती मार्गावर आपली जितकं आपण भक्तांच्याकडून श्रवण करतो भगवान यांच्या विषयी तेवढं आपण भक्ती मार्गावर दृढ होत जातो. आणि मग म्हणून आपण भक्तांच्या सत्संगामध्ये काय करावं तर भगवत कथा हरिकथा ऐकावी. त्यामुळे भक्ती मार्गावर आपली म्हणजे जी श्रद्धा आहे ती दृढ व्हायला मदत होत असते. मग अशा सत्संगात आपण सदैव सहभागी व्हायचा प्रयत्न करावा. मंदिरात जाऊया अशा पद्धतीने. उद्या आता एकादशीचा पवित्र दिन आहे. मग उद्या आपण जवळ इस्कॉनचं मंदिर किंवा सेंटर असेल काहीच नसेल कृष्णांचं एखादं मंदिर असेल श्रीरामांचं असेल नरसिंह भगवानचं जे काही असेल तिथे आपण जायचा प्रयत्न करू. अशा पद्धतीने एकादशी व्रताचं पालन करू. मग तिकडे त्याच्या म्हणजे का त्याचं महत्व काय आहे तर त्याची मी पीडीएफ पण पाठवली आपल्याला ग्रुपला. आपण ती वाचूया. त्या पद्धतीने एकादशी करायचा आपण प्रयास करूया. ही अधिक महिन्यात आलेली अत्यंत पवित्र एकादशी. म्हणजे अशा पद्धतीने जेवढे आपण प्रयत्न करू तेवढे आपण भक्ती मार्गावर पुढे जात राहतो. मग भगवान म्हणतात की तुम्हाला अत्यंत प्रिय असल्यामुळे तुझ्या हितार्थ म्हणजे भगवानांचं प्रिय सखा आहे अर्जुना म्हणून तुझ्या हितासाठी मी आता हे सगळं ज्ञान तुला
देणार आहे, अशा पद्धतीने भगवान जे आहे ते अर्जुनाला सांगतात. आणि हे ज्ञान कसं आहे, आतापर्यंत दिलेल्या ज्ञानापेक्षाही सर्वश्रेष्ठ आहे. म्हणजे का, तर भगवान यांच्यात ऐश्वर्य भगवान आपल्यासमोर प्रकट करणार आहेत. आता पुढे जाऊ आपण, थांबा त्याच्या पुढच्या श्लोकावर येऊ. हा श्लोक आपण समजून घेऊ. न मे विदुः सुरगणा प्रभवन् न महर्षया अहम आदि देवानां महिर्षीणां च सर्वशः. तर आता इकडे आपण समजून घेऊ की भगवान काय म्हणतात, माझी उत्पत्ती किंवा ऐश्वर्य देवतांना देखील कळत नाही, तसेच महर्षींनाही कळत नाही, कारण सर्व प्रकारे देवतांचे आणि महर्षींचे मूळ मीच आहे. आता आपण समजून घेऊ की सगळे देवदेवता महर्षी सगळ्यांची निर्मिती, आपण आता गोलोक वृंदावनच्या 8 अभ्यासला तर आपण पाहिलं सगळ्यांची निर्मिती कुणी केली, भगवान यांनी. आता भगवान जे आहेत तर यांच्याविषयी म्हणजे भगवान हे सर्व कारणांचं कारण आहेत, पण भगवान जे आहेत तर यांच्याविषयी ही महर्षी देवदेवता सुद्धा जाणू नाही शकत. जेव्हा भगवान जे आहेत ते म्हणजे मानव सदृश रूपामध्ये भूतलावर येतात आणि लीला करतात. त्या कशा लीला करतात, कशासाठी करतात हे सगळ्यांना जाणता नाहीये. म्हणजे महर्षी आणि देवदेवतांनी आपल्या उत्तम ज्ञानाद्वारे जे काही प्रयत्न केला त्याला जाणण्याचा, तरी देखील ते अपयशी ठरले. म्हणजे काय, की भगवान यांना जाणण्यासाठी देवदेवता सुद्धा असमर्थ आहेत. म्हणजे काय, की फक्त विद्वत्ता च्या द्वारे आपण जे आहे भगवान यांना जाणू नाही शकत. म्हणजे भगवान यांना जाणण्यासाठी ती विद्वत्ता ही पात्रता असू शकणार नाही. तर आपली, आणि त्याहून कसं आहे, आपली अपूर्ण इंद्रिय आहेत, त्यांची पराकाष्ठा करून जी गोष्ट भौतिक नाहीच आहे मुळात, ते पूर्णतः आध्यात्मिक आहेत. म्हणजे भगवान पूर्णतः आध्यात्मिक आहेत. तर असं म्हणजे गोष्टी आपण कशा काही जाणू शकतो, आपली अपूर्ण इंद्रिय आहेत. त्यामुळं आपण फक्त मानसिक तर्क आणि कल्पनाच करू शकतो, मग त्या चुकीच्या पण ठरतील, मूर्खपणाच्या ठरतील. म्हणून मग भगवान जे आहेत तर त्यांना जर आपल्याला जाणायचं असेल तर कसं जाणावं लागेल, तर भगवान यांना एखाद्या भक्तांकडून जाणायला लागेल. आणि त्याचबरोबर भगवान यांच्याविषयीचं ज्ञान सुद्धा भगवान यांचे जे परमभक्त आहेत त्यांच्याकडून घ्यावं लागेल. मग भगवान जे आहेत तर त्यांना जर तत्वतः जाणायचं असेल आपल्याला, तर भगवान जे आहेत तर त्यांना आपण भगवद्गीता आणि भागवतातील उपदेशांचं अध्ययन करून भगवान यांना वस्तुतः जाणू शकतो का. म्हणजे काय, की आपण भौतिक प्रकृतीच्या अधीन आहोत. मग एखादी नियंत्रक शक्ती आहे अशा पद्धतीने म्हणजे भगवान यांना आपण जाण्याला म्हणजे सुरुवातीला म्हणजे प्रयत्न करतो की निर्विशेष ब्रह्म आत्मसाक्षात्काराचा पहिला टप्पा, मग परमात्मा स्तर दुसरा टप्पा, आणि तिसरा म्हणजे भगवान जे आहेत पूर्ण पुरुषोत्तम भगवान. मग अशा पद्धतीने आपण टप्प्याटप्प्याने भगवानांना जाणू शकतो. मग जेव्हा आपण भगवद्गीता आणि भागवतातले जे उपदेश आहेत तर त्यांचं अध्ययन करून भगवान यांना जाण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आत्मसाक्षात्काराच्या स्तरावर आपण ते पुढे जाऊ शकतो. मग भगवान जे आहेत ते लीला आपल्या ज्या करत असतात, तर त्या ज्या लीला करणारे जे आहेत तर ते कृष्णच आहेत. ते भगवान यांच्या कृपेमुळेच त्यांचे भक्त जाणतात पहा. म्हणजे भक्तांशिवाय इतर कुणीही भगवान यांना जाणू शकत नाहीत. मग हे सगळं महर्षी ऋषीमुनी यांनी जाणलंय, आणि त्यामुळे भगवान यांचं जे आहे तर ते महर्षी सुद्धा म्हणजे भगवान यांचा पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार करतात. म्हणजे ते चित्रात पहा, जेव्हा भगवान अवतार घेणार होते ना, तर सगळ्यांना भगवान यांचा हा अवतार आणि लीला इतके सुंदर आहेत. म्हणजे गोलोक वृंदावन मध्ये सगळ्या प्रकारच्या लीला होतात, पण भगवान यांचे म्हणजे बाल म्हणजे लीला असतात तर त्या कधी पाहायला मिळत नाहीत. म्हणजे त्या खूप दुर्मिळ आहेत. मग त्यांची आता बाललीला संपन्न होणार होत्या इकडे. आणि म्हणून ते पाहण्यासाठी किंवा त्यांची म्हणजे ते आता जन्म घेणार आहेत, प्रकट होणार आहेत म्हणजे देवकी मातेच्या गर्भामधून, अशी परिस्थिती होती. तर त्यावेळेला सगळे देवदेवता गोकुळात येत जात असतात पहा, त्यांची स्तुती स्तव गात असतात तिथे चित्रात पहा. अशा पद्धतीने भगवानांच्या प्राकट्याची ते खूप आतुरतेने सगळे देवदेवता वाट पाहत होते, कारण अशा ज्या बाललीला आहेत ना त्या त्यांना पाहायला मिळणार होत्या. ह्या कुठे म्हणजे गोलोक वृंदावनला म्हणजे वैकुंठ धामामध्ये कुठेही नसतात. ह्या फक्त भूलोकात येऊन भगवान जेव्हा लीला करतात ना तेव्हाच घडतात. म्हणून या खूप खूप दुर्मिळ आहेत आणि यासाठी सगळे आतुरतेने वाट पाहत असतात. आता 10.3 मध्ये आपण समजून घेऊ की सर्व मनुष्यामध्ये मोहरहित झालेला मनुष्य मला जन्म अनादी सर्व जगताचा
स्वामी म्हणून जाणतो तो केवळ सर्व पापांपासून मुक्त होतो. म्हणजे भगवान जो आहे तर त्यांना मोहरहित झालेलं म्हणजे काय की सगळ्या आपल्या आसक्ती आपल्या जेव्हा नष्ट होतात तेव्हाच आपण भगवान जे आहेत ते त्यांचे कृष्णाविषयी आपल्याला आसक्ती वाटते आणि त्यावेळेला भगवानांना अजन्मा अनादी किंवा सर्व जगाचे स्वामी आहेत ते भगवान आहेत हे कधी जाणू जेव्हा म्हणजे अशा आसक्ती आपल्या सगळ्या भौतिक भोग करण्याची वृत्ती नष्ट होईल. तर भगवान हे सर्वश्रेष्ठ आहेत पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत हे जाणू तेव्हा तर त्यावेळेला आपण शरण जाऊन त्याची सेवा करतो तेव्हा सगळ्या पापातून आपण मुक्त होतो. आता पुढे जाऊ आपण मग त्याच्या पुढच्या स्लाइड वरती येऊ. हरे कृष्ण. हा मग आता भगवान जे आहेत तर ते आता आपल्या म्हणजे विषयीची जी माहिती आहे तर ती थोडीशी सांगतात पहा. तर इथे आपण समजून घेऊया की 10.6 श्लोकातून की जे सप्तर्षी आहेत सगळे म्हणजे 7 ऋषी तर त्यांच्या म्हणजे त्यानंतर 4 कुमार जे आहेत तर ते त्यानंतर मनु म्हणजे मनुष्य ज्यांच्याकडून निर्माण झाले मानव ज्यांच्यापासून ते प्रजापती तर हे सगळे माझ्या मनापासूनच उत्पन्न होतात आणि विविध लोकांवर निवास करणारे सर्व जीव हे भगवान यांच्यापासून निर्माण होतात. मग इकडे आता पहा सप्तर्षी म्हणजे 7 ऋषी आहेत हा. चतुष्कुमार म्हणजे हे 4 कुमार आहेत सनक सनंद सनातन आणि सनत कुमार आणि मग 14 मनु असे मिळून 25 महर्षी आहेत तर त्यांना ब्रह्मांडातले प्रजापती त्या जीवांना म्हणतात त्यांच्यापासून असंख्य म्हणजे जे असंख्य ब्रह्मांड आहेत त्या ब्रह्मांडामध्ये असंख्य ग्रहलोक आहेत. म्हणजे आपण फक्त इकडे आपल्या ब्रह्मांडातले एवढे 14 ग्रहलोक पाहिले पण असे असंख्य ब्रह्मांड हा म्हणजे ही जी आहेत तर ती आहेत भगवान यांच्यापासून निर्माण झालेली आणि तिथे विविध ग्रह आहेत आणि तिथे विविध योनी आहेत म्हणजे मग आपल्या इकडे कसं 84 लक्ष योनी तसं तिकडे विविध योनी आहेत. ह्या 25 प्रजापतींपासूनच हे सगळे जे योनी आणि शरीर आहेत हे निर्माण होतात. मग ब्रह्मदेव जे आहेत तर त्यांनी काय केलं भगवान यांच्या ते नाभिकमलातून उत्पन्न झाले. मग त्यांना जे आहे ते तप असं शब्द ऐकू आला म्हटल्यावर त्यांनी 1000 वर्ष तप केलं. मग त्या श्रीकृष्णांच्या कृपेमुळे त्यांना सृष्टीची निर्मिती कशी करायची जे आहे ते ज्ञान प्राप्त झालं. मग ब्रह्मदेवांपासून सनंद सनत कुमार सनातन हे प्रकट झाले. मग नंतर रुद्र प्रकट झाले. मग सप्तर्षी प्रकट झाले. म्हणजे असे त्यांना हे सगळं प्राकट्य जे आहे ते भगवान यांच्यापासून ब्रह्माजी हे सगळं प्राकट्य आहे. मग ब्रह्मदेवानं म्हणून आपण आपले पिता म्हणतो आणि भगवान जे आहे ते प्रपितामह म्हणजे कोण तर आपल्या आजोबा असल्यासारखं. मग पहा आजोबांना नातवंड खूप प्रिय असतात ना म्हणजेच काय की आपण जे आहे ते भगवानांना अत्यंत प्रिय आहोत. तर त्यामुळं भगवान यांची आपल्यावर अगदी त्वरित कृपा होत असते जर आपण शुद्ध भावाने त्यांना शरण जाऊन भक्तिमय प्रेममय सेवा केली तर. मग आता इकडे ब्रह्माजी कसं निर्माण झाले तर भगवानांच्या हिरण्यगर्भ शक्तीपासून निर्माण झाले हे आपण लक्षात ठेवू. आता पुढे जाऊ आपण हा मग त्याच्या मग आता ह्या श्लोकातून आपण समजून घेऊ की भगवान जे आहेत तर त्यांची योगशक्ती आणि ऐश्वर कसं असतं तर भगवान त्याविषयी सांगतात पहा एतां विभूतिं योगं च मम मम यो वेत्ति तत्त्वतः सो विकल्पेन योगेन युज्यते नात्र संशयः. तर जो मनुष्य माझा ऐश्वर आणि योगशक्ती वास्तविकपणे अर्थात तत्वतः जाणतो तो अनन्य भक्ती योगा मध्ये युक्त होतो यात मुळीच शंका नाही भगवान असं सांगतात. म्हणजे काय की जो भगवान यांचे म्हणजे ज्याला जाणतो की भगवान जे आहेत ते सर्वश्रेष्ठ पूर्ण पुरुषोत्तम भगवान षडैश्वर्याने युक्त आहेत. मग असे जे भगवान आहेत ते परमेश्वर हे महान आहेत आपल्या सगळ्यांना माहिती असतं. पण परमेश्वर सर्वत्र श्रेष्ठ कसे आहेत हे माहिती नसतं आपल्याला. मग परमेश्वरांना अशा पद्धतीने जेव्हा आपण शरण जाऊन जाणतो तर त्यावेळेला त्यांची भक्तिमय सेवा करायला लागतो. म्हणून भगवान जे आहेत तर त्यांची ऐश्वर्य जेव्हा एखादा मनुष्य जाणतो ना तेव्हा तो ताबडतोब त्याला शरण जातो. म्हणजे शरण जाण्याविषयी जाण्यावाचून त्याच्या पुढे कुठला विकल्प किंवा पर्याय आपण म्हणतो राहत नाही. मग हे सगळं ज्ञान जे आहे ते भगवद्गीतेतून आपण भागवतातून आपण घ्यायचंय बा. मग भगवान यांचे जे आहे ते अनेक ऐश्वर्य आहेत. मग त्यापैकी काही ऐश्वर्य जेव्हा आपण समजून घेऊ तेव्हा इतका दृढ आपला विश्वास बनतो आणि दृढ श्रद्धेने आपण त्यांना श्रीकृष्णांना शरण जातो त्यांचा स्वीकार करतो पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणून त्यांच्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये स्वतःला संलग्न करतो आणि म्हणून जे आहे ते भगवान यांच्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये आपण स्वतःला कधी समर्पित करू जेव्हा भगवान यांचे ऐश्वर्य काय आहेत आपण जाणू. मग हे ज्ञान जे आहे ते आपल्याला म्हणजे आवश्यक आहे मिळणं का तर
भगवान कसे महान आहेत समजू नाही शकणार. आणि म्हणून आपण श्रीकृष्णांचा महिमा जाणण्यासाठी म्हणजे जाणून घेण्यासाठी भगवान यांचे ऐश्वर्य काय आहेत ही पण समजून घेऊ. मग तेव्हा आपल्याला लक्षात येईल की भगवान कसे महान आहेत, कसे परमेश्वर आहेत, आणि तेव्हा आपण त्यांची जी आहे तर ती भक्तिमय प्रेममय सेवा करू शकू. तर ते चित्रात पहा, जेव्हा भगवान श्रीकृष्ण आणि म्हणजे बलराम जे आहेत त्यांना न्यायला अक्रूर आले होते मथुरेला, जे आहे ते त्यांना निमंत्रण दिलं होतं, मुष्टियुद्धाच्या स्पर्धा होत्या वेगळ्या आणि तिथे मग त्यावेळेला त्यांना न्यायला अक्रूर जे आले. कंसाने काय केलेलं, कपटाने हे सगळं नियोजन केलं होतं ह्या दोघांना बोलवण्यासाठी. मग त्या इतके सुंदर होते दोघं, आणि त्यांच्या शरीराचा गंध आणि त्याचबरोबर त्यांच्या गळ्यात असलेले सुंदर फुलमालांचा गंध तर दूर दूर पसरला होता. मग ते अक्रूरजींनी त्यांना मथुरेत आणलं, तर ते म्हणाले की आता आम्ही म्हणजे जे आहेत ते नंतर येतो, तुम्ही जा पुढे. आम्ही येतो असं सांगितलं त्यांनी. मग ते जेव्हा मथुरेतून फिरत होते तेव्हा सगळे लोक त्यांना पाहण्यासाठी जमले होते, इतके सुंदर होते ते. म्हणजे भगवान जे आहेत ते कसे आहेत पहा, इतके सुंदर. आणि त्याचबरोबर म्हणजे वेगवेगळे प्रासाद होते, महाल होते, तर तिथल्या मथुरेच्या त्या म्हणजे त्याच्या गच्चीतून किंवा त्याच्या सज्जातून स्त्रिया वेगवेगळे अबालवृद्ध असं सगळे त्यांना पाहत होते. इतकं त्यांचं विलक्षण असं सौंदर्य होतं. मग एक फुलवाला होता, तर म्हणजे तर त्यांनी येऊन सुंदर फुलांचा हार करून आणला होता, तो त्यांना घातला. एक ब्राह्मण आला, तर त्यांच्या चरण कमलांशी फुलांचं म्हणजे जे आहे तर ते अर्पण करून अशा पद्धतीने वंदन करून निघून गेला. असे छान छान लीला आहेत त्यांच्या. खूप सुंदर वर्णन येतं त्याचं भागवताच्या दशम स्कंदामध्ये. तर अशा पद्धतीनं भगवानच्या ना म्हणजे भगवान जे आहेत तर त्यांच्या चरणी जो अनन्य योगाने शरण येतो ना, तर त्याला निश्चितच भगवान काय करत असतात, त्याच्यावर कृपा करत असतात. भगवानाच्या ऐश्वर्य आणि योग शक्ती जी आहे तर त्यांना तो तत्वता जाणतो आणि त्यामुळे भक्तियोगामध्ये तो युक्त होतो. त्यामुळे भगवानांची त्याच्यावर कृपा होत असते. मग पुढे जाऊ आपण. पुढच्या स्लाइडवर येऊ. मग आता हा श्लोक आहे तो महत्वाचा. इथून पुढे जे आहे ते चतुश्लोकी गीता सुरू होते, आणि हा श्लोक फार महत्वाचा आहे. तो भगवान यांनी स्वतः सांगितलंय का, अहम सर्वस्य प्रभो मत्तः सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बहुधा भाव समन्विता. मी सर्व प्राकृतिक आणि आध्यात्मिक जगतांचा उत्पत्ती करत आहे. भगवान स्वतः इकडे सांगतात माहिती. कर्णोदकशाही भगवान जे आहेत तर त्यांच्या माध्यमातून म्हणजे भगवान यांचाच ते विस्तार आहेत, आणि त्यांच्या शरीरातून अनेक ब्रह्मांड जे आहेत ते निर्माण होतात आणि नष्ट होतात. हे आपण पाहिले, उत्पत्ती कशी होते आणि कशी नष्ट होतात. म्हणून भगवान काय म्हणतात, मीच उत्पत्ती करत आहे आणि सर्व काही माझ्यापासूनच उद्भवते. मग हे जेव्हा एखादा बुद्धिमान मनुष्य आपल्यासारखा जाणतो, तो काय होईल, तर तो माझ्या भक्तिमय सेवेमध्ये म्हणजे संलग्न होतो आणि अंतःकरणापासून मला भजतात. म्हणजे काय, भगवान यांना जेव्हा त्यांचं महानता जाणतो आपल्यासारखा बुद्धिमान मनुष्य, तेव्हा तो काय करेल, तर भगवान यांना शरण जाईल आणि त्यांच्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये शरण म्हणजे संलग्न होईल आणि अंतःकरण पूर्वक भजतात. म्हणजे काय, नवविधा भक्ती करून अशा पद्धतीने भगवान यांची भक्तिमय प्रेममय ते सेवा करतात. म्हणजे भगवान जे आहेत तर हे यांना वेदामध्ये काय म्हणजे काय म्हटलंय, ब्रह्मण देवकी पुत्र. म्हणजे देवकी पुत्र हेच पुरुषोत्तम भगवान आहेत पहा. मग असे जे भगवान आहेत तर त्यांना जे आहेत तर ते सर्व सृष्टीचं उगम स्थान आहेत आणि सर्व कारणांचं परम कारण आहेत. मग त्यांच्यापासूनच सर्व काही निर्माण होतं. आणि त्यामुळं भगवान हेच अहम सर्वस्व प्रभू, म्हणजे मीच सर्व भौतिक आणि आध्यात्मिक जगात जे पण काही दिसतं त्याचा उत्पत्ती करताय भगवान स्वतः सांगतात. आता ते कसं ते आपण पुढे अनुभवणार आहोत त्यांच्या विभूतींमधून. तर पुढे जाऊ आपण त्याची पुढच्या श्लोकावर. हा मग त्याची पुढच्या श्लोक. मग आता हा दुसरा म्हणजे एखाद्या व्यक्तीनं भगवानांना जाणून तो शरण गेला. भगवानाची भक्तिमय प्रेममय सेवा करू लागला. आता पुढे काय घडतं, मच्चित्ता मतगत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यन्ति च रमन्ति च. मग आता माझ्या शुद्ध भक्ताचे चित्त माझ्याकडेच वास करत असते, त्याचे जीवन माझ्या सेवेमध्ये समर्पित असते. एकमेकांमध्ये माझ्याविषयी चर्चा करण्यापासून पासून आणि बंधन बोध
हा बोधन करण्यापासून त्यांना अत्याधिक संतोष तथा आनंद प्राप्त होतो. म्हणजे काय की भगवानांचे जे शुद्ध भक्त असतात तर ते सदैव भगवानाच्या म्हणजे भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये रमण असतं. मग त्यांच्या मनामध्ये चित्तामध्ये तोच विचार असतो की भगवानांना मी कसं संतुष्ट करेन, भगवानांची मी कशी सेवा करेन. अशा पद्धतीने भगवत भक्तीमध्ये स्थित झाल्यानंतर म्हणजे भक्तिमय सेवा ही कशी बीजाप्रमाणे हृदयामध्ये त्याच्या बीजाचं एकदा रोपण झालं आणि जीवाने जर हरिकृष्ण महामंत्र जप केला तर निश्चितच काय होतं की म्हणजे एखादं जे वृक्ष आहे त्याला त्याच्या बीजाला जर नियमितपणे पाणी घातलं तर ते कसं अंकुरित होते भक्तिलता आणि हळूहळू ती वाढत जाते आणि ते ब्रह्मांडाचं आवरण भेदून जे आहे ते भगवत धामामध्ये जाऊन पोहोचते पहा. म्हणून आणि तिथे जाऊन भगवानांच्या चरण कमलांचा आश्रय घेते. म्हणजे अशा पद्धतीने स्वतःला समर्पित करत असतात भगवान यांच्यामध्ये असे ते भक्त आहेत. आणि मग ते जेव्हा एकत्र जमतात तेव्हा काय करतात तर एकमेकांमध्ये पण भगवान यांच्या छान छान कथा लीला मग भगवान यांची अशी सेवा केली तशी सेवा केली म्हणजे अशा पद्धतीने भगवान यांच्याविषयी चर्चा करतात कथा करतात. एकमेकांकडे भगवान यांच्याविषयीच गोष्टी करतात म्हणजे जे काही ते भगवान यांच्याविषयीच बोलतात, भगवान यांच्या सेवेविषयी बोलतात, भगवान यांच्या भक्तीविषयी बोलतात आणि ते भगवानाचं वेगवेगळ्या कथा नाम रूप गुण लीला ह्यांच्यावर चर्चा करतात आणि ते काय करतात एकमेकांना आनंद देतात. म्हणून काय म्हणलंय कथयंतश्च माम नित्यम. आणि मग कसे ते रमतात एकमेकांना आनंद देतात आणि छान रमतात म्हणजे हरिकथेमध्ये भगवान यांच्याविषयीच बोलण्यात आणि एकमेकांना आनंद देण्यात ते रमलेले असतात. म्हणून त्यांना काय म्हटलंय तुष्यंतीच रमंतीच म्हणजे त्यांना अत्यंत आनंद येत असतो भगवान यांच्या कथा लिहिल्या ऐकून आणि एकमेकांना त्या सांगून. इकडे श्रील प्रभुपाद पहा किती छान सांगतात म्हणजे भगवद्गीतेवर किंवा भागवतातल्या हरिकथा आणि सगळे भक्त एकत्र जमलेत पहा आणि ऐकतात श्रील प्रभुपादांना. तर अशा पद्धतीनं हरिकथा जी आहे तर म्हणजे एक भक्त जो आहे तो नेहमी भगवान यांच्याविषयी किंवा हरींच्या कथा त्यांच्या लीला हेच सांगत असतो पहा आणि त्यातून तो आनंद घेत असतो आणि इतरांना पण आनंद देत असतो. आता पुढे जाऊ आपण मग आता 10व्या अध्यायामध्ये आता अशा पद्धतीनं भक्तीमध्ये समर्पित केल्यानंतर मग भगवान कशी कृपा करतात 10व्या श्लोकामध्ये आपण समजून घेणार आहोत. तेषां सततयुक्तानां भजन्तां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन उपयंती ते. तर आता इथं आपण समजून घेऊया की प्रेमाने सतत माझी सेवा करण्यास युक्त असणाऱ्या भक्तांना मी असे ज्ञान देतो की ज्यामुळे ते मला जे आहे ते येऊन पोचतील. म्हणजे काय असे जे भक्तिमय प्रेममय सेवा करतात भक्त तर भजनताम प्रीतीपूर्वक म्हणजे प्रेमाने म्हणजे आपण भगवानांच्या समोर नैवेद्य ठेवलाय आणि नुसतं ताट देऊन आपटलंय असं नाही चालणार. प्रेमाने भगवानांना आग्रह करून म्हणजे गुरुंच्या चरणी अर्पण करून की गुरुंना की तुम्ही हा भगवान यांना खूप प्रेमाने भरवा. म्हणजे अशा पद्धतीने खूप प्रेमाने आपण आपल्याकडे नातेवाईक आले तर आपण फक्त असं ताटामध्ये त्यांना सगळं वाढलं आणि जेवा असं सांगितलं तर त्यांना कसं वाटेल मग ते फॉर्मलच जेवतील म्हणजे जितकं जे घातलंय तेवढंच जेवतील आणि मग ते उठतील पानावर. मग अशा पद्धतीने नाही सेवा करायची प्रेमाने केली पाहिजे. भजताम प्रीतीपूर्वक प्रत्येक सेवा भगवान यांच्यासाठी खूप प्रेमाने केली पाहिजे. आपला प्रेमभाव दिसला पाहिजे म्हणजे म्हणजे मी खूप छान प्रेमाने एखादी गोष्ट आपण जेव्हा बनवतो तेव्हा आपल्याला त्या व्यक्तीला ते म्हणजे खाऊ घालण्यात किती आनंद असतो हो की नाही. आपण भौतिक जगात बघतो मग असंच आपण प्रेमाने भगवान जे आहेत ते संतुष्ट व्हावे म्हणून मी खूप प्रेमाने बनवले म्हणजे हा प्रसाद भगवान तुम्ही ग्रहण करा अशी आपण प्रार्थना केली म्हणजे थोडासा आग्रह केला तर खूप आवडताना मग प्रेमाने 2 घास जास्त खातात मग की नाही आपले नातेवाईक. मग असंच भगवानांना आपण प्रेमाने सेवा करायची त्याच्यासाठी भोग बनवायचा भगवान याच्यासाठी सुंदर सुंदर फुलांचे हार बनवायचे अशी किती सेवा आपण करू शकतो. मग अशा पद्धतीने जेव्हा आपण भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा करतो भजता म्हणजे काय नवविधा भक्ती आहे तेव्हा भगवान काय करतात आपल्याला असं ज्ञान देतात की असं दिव्य ज्ञान देतात की जे त्यामुळे आपण भगवत धामाची प्राप्ती करतो पहा. म्हणजे भगवान जे आहेत तर यांच्या कृपेद्वारे आपण भगवत धामात जाऊ शकतो पहा. मग आपली पात्रता जरी नसेल तरी आपण जर भगवानांची सेवा केली आणि आपल्याला जरी ज्ञान नसेल तरी पण म्हणजे आपल्या जीवनात जे प्रमाणे त्यात्मिक गुरु येतात त्यांच्या कृपेमुळे काय होतं
की आपल्या हृदयामध्ये असं उच्च कोटीचं ज्ञान भगवानांच्या कृपेद्वारे प्रकट होतं, की ज्याद्वारे आपण भगवत धामाला पोहोचतो. म्हणून आपण सेवा करायची. आपल्यामध्ये भले तेवढी बुद्धी नसेल, आपल्यामध्ये भले तेवढं ज्ञान नसेल आपल्याकडं, पण सेवेद्वारे आपण हळूहळू शुद्ध होऊन, म्हणजे सेवेद्वारे भगवान संतुष्ट होतात आणि आपल्या हृदयामध्ये ते दिव्य ज्ञान प्रकट होतं. भगवान स्वतःच देतात. आता पुढे जाऊ आपण त्याची पुढच्या श्लोकावर. हा, मग आता ह्या श्लोकामध्ये हे ज्ञान मिळाल्यामुळे काय त्याचा लाभ होतो ते समजून घेऊ आपण. तेषामेवानुकंपार्थ अहम अज्ञानम तमम अहम अज्ञान तमः नाश. एक मिनिट, मला श्लोक नीट दिसत नाहीये, मी पुन्हा वाचते, एकच मिनिट. तेषामेवानुकंपार्थम् अहम अज्ञानजमस्तमा नाशयामि आत्मभावस्थ ज्ञानदीपेन भास्वता. तर आता इथे आपण समजून घेऊया की त्यांच्यावर विशेष अनुग्रह करण्यासाठी त्यांच्या हृदयात वास करणारा मी ज्ञानरूपी तेजस्वी दीपाने अज्ञान जन्य अंधकाराचा नाश करतो. तर इथे आपण समजून घेऊ की भगवान काय म्हणतात. मग आता असे जे भक्त आहेत त्यांच्यावर विशेष कृपा करण्यासाठी काय करतात भगवान जे आहेत तर ते जे आहेत त्यांच्या हृदयात, म्हणजे प्रत्येकाच्या हृदयात भगवान उपस्थित आहेत ना. ते काय करतात, ज्ञान असं भगवानांचं दिव्य ज्ञान, म्हणजे ज्ञानाचं तेजस्वी दीप असं म्हटलंय, त्याद्वारे काय करतात ते ज्ञान प्रकट होतं, ज्यामुळे आपल्या हृदयात जे अज्ञान आहे, जे अज्ञान आहे ते नष्ट होतं. जे अज्ञान रूपी अंधकार म्हणलंय, म्हणजे आपण भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांनी युक्त आहोत ना, म्हणजे इथं 3 गुण आहेत आणि म्हणजे तर त्याला अंधकार असं म्हटलंय. मग त्यामुळं असं जे 3 गुण आहेत तर त्याच्यातून आपण जे आहे तर ते बाहेर येतो, 3 गुणातून मुक्त होतो. म्हणजे म्हणून त्याला काय म्हणलंय, अज्ञानजन्य जन्य असं अंधकाराचा नाश करतो. म्हणजे काय, भगवानांचं दिव्य ज्ञान आहे, त्याद्वारे आपण भक्तिमय प्रेममय सेवा कशी करायची शिकतो. आणि त्यामुळे काय होतं, आपल्या हृदयातलं अज्ञान जे आहे ते कशामुळे असतं, तर आपण 3 गुणांच्या प्रभावाखाली असतो आणि 3 गुणांच्या प्रभावाखाली असल्यामुळे तो अज्ञान असतो. तर असं अज्ञानजन्य अंधकार जे आहे ते नष्ट होतं, म्हणजे आपण भौतिक 3 गुणांच्या पलीकडे जातो, म्हणजे 3 गुणातून मुक्त होतो आणि आध्यात्मिक ध्येयाची प्राप्ती करून भगवान यांच्या भगवत धामामध्ये जाऊ शकतो. मग इकडे हे सगळे जमलेले आहेत ऋषी मुनी जे आहेत तिथे चित्रामध्ये पहा. हे जे ऋषी मुनी आहेत तर हे नैमिषारण्यामध्ये सगळे शौनकादी ऋषी मुनी जमले होते. तर कलियुग येणारं घोर कलियुग आहे, तर त्याच्या परिणामांपासून मुक्त होण्यासाठी ते तिकडे जमले होते आणि असा यज्ञ करायचा होता त्यांना न संपणारा, की त्याद्वारे कलियुगाच्या घोर परिणामांपासून, म्हणजे जे परिणाम आहेत ते थोडेसे कमी होतील, त्याची तीव्रता दाहकता कमी होईल. मग म्हणजे तर त्यावेळेला मग जे आहे तर त्यांना हे जे आहेत तर ते म्हणजे सुत गोस्वामी जे आहेत तर त्यांनी काय सांगितलं की तुम्हाला मी भागवत कथा करेन. मग इथे सुत गोस्वामी आहेत पहा, ते म्हणजे भगव्या वेशामध्ये आहेत ते. मग सुत गोस्वामी हे शुकदेव गोस्वामींचे आवडते शिष्य आहेत आणि व्यासमुनींचे पण. मग शुकदेव गोस्वामींनी परीक्षित महाराजांना जेव्हा ब्राह्मण पुत्राने शाप दिला होता तर त्यावेळेला 7 दिवसांचाच अवधी होता. मग तेव्हा काय करू असं विचारलं त्यांनी. मग शुकदेव गोस्वामी त्यांना हरिकथा सांगितली. मग ते ऐकायला नारद मुनी व्यास मुनी सगळे उपस्थित होते. आणि मग सुत गोस्वामींनी ती ऐकली कथा आणि नंतर शौनकादी ऋषींना पुन्हा भागवत सांगितलं सगळ्या ऋषी मुनींना. आणि इथे असे जे आहेत म्हणजे हे सगळे भक्त आहेत तर यांना भगवान यांनी काय केलं, अशा पद्धतीनं ज्ञान दिलं की ज्याद्वारे, म्हणजे ज्या ज्ञानाद्वारे आपण भगवत धामाची प्राप्ती करू शकतो. म्हणजे असे जे जिज्ञासू भक्त आहेत तर त्यांना भगवान त्यांच्यावर अशी कृपा करतात, म्हणजे ज्ञानाद्वारे त्यांचा अंधकार जीवनातून दूर करतात, म्हणजे त्यांना भगवत धामाची प्राप्ती होत असते. पहा, त्यामुळं म्हणजे ते ज्ञान जे आहे ते काय करतं, आपल्या हृदयाची शुद्धी करणार असतं. मग भक्ती रसाची गोडी जी आहे ते त्यामुळे नैमिषारण्यातल्या ऋषीमुनी जे आहे ती अशा सुत गोस्वामींकडून चाकली. पहा, आणि सुत गोस्वामींना ही कोणामुळे चाखायला मिळाली, तर शुकदेव गोस्वामींच्या वेळात. आता पुढे जाऊ आपण पुढच्या श्लोकावरून. हा, हा.
आता इथे या श्लोकाद्वारे भगवान जे आहेत तर म्हणजे त्यांच्याविषयी अर्जुन जे आहे ते आता स्तुती करतोय. परमधाम म्हणजे असं परम ब्रह्म, परमधाम, पवित्रम परमम भवान अशा पद्धतीने ते भगवान यांची स्तुती करतोय. तर आता म्हणजे आपण समजून घेऊ की म्हणजे भगवान यांची स्तुती काही तो त्यांचा मित्रही म्हणून नाही करत आहेत. तर भगवान हे स्वयंपूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत. तर हे जाणतो अर्जुन. म्हणजे प्रत्येक देवता, मनुष्य सगळे जे आहेत ते भगवान यांच्यावर आश्रित आहेत. सर्व कारणांचं कारण आहे हे जाणतो अर्जुन. आणि म्हणून तो त्यांना परम सत्य, परम पवित्र, परम धाम अशा पद्धतीनं म्हणजे जे आहे ते संबोधन करतो. म्हणजे हे सगळं वेदांमध्ये सांगितलेलं आहे की भक्तिमय सेवा करणारा मनुष्यच भगवान यांना जाणू शकतो. त्यामुळे अर्जुन जाणतो. म्हणजे भक्ता व्यतिरिक्त कुणी भगवान यांना जाणू नाही शकणार. आता वेदामध्ये परम पवित्र भगवान यांना म्हणजे संबोधले. कारण म्हणजे जो परम पवित्र भगवान यांना संबोधतो तर तो सगळ्या पापातून मुक्त होतो. म्हणजे भगवान यांना शरण गेल्याविना आपल्याला म्हणजे पापकर्माच्या दोषातून मुक्ती नाही होणार. म्हणून भगवान यांना परमपवित्र स्वीकार म्हणजे असं पद्धतीने स्वीकार करणं परमपवित्र म्हणून. तर हे वेदांशी सुसंगत आहे. मग हे आणि याची पुष्टी जी आहे ते देवर्षी, नारद, महर्षी जे इतर आहेत तर त्यांनी दिली. म्हणजे या सगळ्या ऋषीमुनींच्या विषयी जे आहे तर ते भगवान यांनी म्हणजे भगवान पुष्टी दिली आहे. अशा पद्धतीने जे आहे ते अर्जुन सांगतात. म्हणजे काय की भगवान यांच्या काय म्हणतात तुम्ही पुरुषोत्तम भगवान, परमधाम, परम पवित्र, परम सत्य आहात. तुम्ही शाश्वत, दिव्य, आदिपुरुष, अजन्म, विभू आहात. नारद, असित, देवल, व्यास यासारख्या महर्षींनी तुमच्याविषयी या सत्याला पुष्टी दिली आहे आणि तुम्ही मला तेच सांगतात. म्हणजे या ऋषीमुनींनी ही सत्याला पुष्टी दिली. म्हणजे वेदामध्ये जे सांगितलंय तर हे ऋषीमुनी अत्यंत म्हणजे भगवान यांचे उच्च कोटीचे भक्त आहेत आणि त्यांचं वेद पारंगत आहेत. तर त्यांनी सुद्धा ही पुष्टी दिलेली आहे. म्हणजे आपल्या समोर आपल्यासारख्या सामान्यांसमोर हे अर्जुन प्रकट करतायत आणि त्याद्वारे म्हणजे आता हे श्रीकृष्णांच्या कृपेनेच अर्जुनाने विचार प्रकट केले. आणि आता आपल्याला भगवद्गीता जाणायची असेल तर ही जी परंपरा आहे तर ही स्वीकारली पाहिजे. म्हणजे काय की आपण परंपरेत आल्याशिवाय भगवान यांना जाणू शकत नाही. म्हणजे अर्जुनाने जे आहे तर ते भगवान यांच्याद्वारे हे ज्ञान जे आहे ते जाणून घेतलं. म्हणजे आपले तथाकथित विश्वविद्यालय किंवा कॉलेजेसद्वारे आपल्याला हे शिक्षण नाही मिळणार. तर वैदिक शास्त्र जे आहे ते केवळ आणि केवळ गुरु शिष्य परंपरेद्वारेच आपल्याला म्हणजे जे आहे ते ज्ञान घेता येईल. मग अशा पद्धतीनं अर्जुनाने आता पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणून त्याचा स्वीकार केलाय. म्हणजे गुरु शिष्य परंपरा ही आता ही जी आहे तर ती प्रस्थापित जी आहे ते आता स्थापित झाली पहा. ती खंडित झाली ती मग एक प्रकारे आता ती स्थापित होते भगवान आणि अर्जुन यांच्या माध्यमातून. आता पुढे जाऊ आपण मग त्याच्या पुढच्या श्लोकावर. हा. आता इकडे जे आहे ते अर्जुन जे आहेत तर ते काय म्हणतात, हे कृष्ण तुम्ही सांगितलेलं सर्व काही मी पूर्णतः सत्य म्हणून स्वीकारतो. हे भगवान, देवता तसेच दानव तुमचे व्यक्तिमत्व जाणू नाही शकत. म्हणजे भगवानांचं व्यक्तित्व जे आहे ते देवता किंवा दानवांना जाणता नाही येणार. कारण ते भगवानांच्या ऐश्वर्यांचा फक्त उपभोग घेतात पहा. पण भगवानांचे जे शिष्य आहेत तेच जाणू शकतात किंवा भगवानांचे जे भक्त आहेत तेच जाणू शकतात. भगवानांचे शिष्य पण आहेत, सखा पण आहेत, मित्र पण आहेत आणि महान भक्त पण आहेत अर्जुन. मग ते काय म्हणतात की श्रद्धाहीन आणि आसुरी प्रवृत्तीचे लोक श्रीकृष्णांना जाणू शकत नाही, देवदेवता पण नाही जाणणार. मग आपल्यासारखे तथाकथित आत्ताचे म्हणजे आत्ताचे आधुनिक जगतातल्या विद्वानांना जाणता येईल का भगवानांना? तर बिलकुल नाही. म्हणजे श्रीकृष्ण हेच परम सत्य आहेत ना, सर्वश्रेष्ठ आहेत, सर्व कारणाचे कारण आहेत आणि भगवानाच्या कृपेमुळेच अर्जुनाने जाणले. आणि म्हणून आपण अर्जुनाच्या चरणचिन्हांचं अनुसरण केलं तर निश्चितच काय होईल की अर्जुनाला भगवद्गीतेचं जशी प्रमाण प्राप्त झालं म्हणजे ज्ञान प्राप्त झालं भगवद्गीतेचं, तर तसं आपल्याला प्राप्त होईल. आणि यासाठी गुरु शिष्य परंपरा जी आहे ती लुप्त झाली होती, खंडित झाली होती है ना. मग अर्जुनाला शिष्य म्हणून स्वीकारून गुरु शिष्य परंपरेची श्रीकृष्णाने आता पुनर्स्थापना केली आहे पहा. म्हणजे अर्जुन हा त्यांचा जिवलग मित्र होता, महान भक्त होता म्हणून त्यांनी त्याची निवड केली पहा. मग अशा पद्धतीनं अर्जुनाला त्यांनी परंपरा स्थापित करण्यासाठी निवडलं. आणि आता अर्जुनाने पण त्यांच्या सगळ्या उपदेशांचा गुरु म्हणून स्वीकार केला. म्हणजे गुरु म्हणून स्वीकारावं लागतं शिष्याने. म्हणजे आणि गुरु म्हणून कसं स्वीकारायचं याच्याविषयी पण, कोणते गुरु निवडायचे याच्याविषयी पण इस्कॉन GBC चे म्हणजे गव्हर्निंग बॉडी कमिटीचे निकष आहेत पहा. म्हणजे इस्कॉन मध्ये शिष्यत्व पाठ्यक्रम शिकवला जातो. त्याद्वारे गुरु शिष्य यांचं नातं कसं असायला पाहिजे आणि गुरुची कशी निवड करायची, मग गुरु शिष्य कसा निवडतात त्याचं अगदी अगदी सखोल ज्ञान आहे वेदांमधलं जे काय ते. तर अशा पद्धतीनं ज्ञान दिलं जातं आपल्याला इस्कॉन मध्ये. तर अशा पद्धतीने सगळ्या ज्ञानामध्ये स्थित असलेला अर्जुन आहे. मग त्यांनी आता गुरु म्हणून त्यांना त्यांच्या उपदेश सहित सगळं स्वीकारलंय. आणि मग
भगवान जे आहेत तर म्हणजे म्हणून त्यांना त्यांच्याविषयी म्हणजे जे आहे तर अर्जुनाने संबोधन वापरले की सगळ्या ऋषी मुनींनी पण म्हणजे हीच पुष्टी दिली आहे, वेदांमध्ये पण हेच सांगितलंय. अशा पद्धतीनं अर्जुनाने आणि श्रीकृष्णाने मिळून आता ही गुरु शिष्य परंपरा आहे जी लुप्त झाली होती ती आता प्रस्थापित केली आहे. मग आता भगवद्गीता जी आहे तर त्याचं सार आता ते आपण त्यांच्या कृपेमुळे जाणू शकतो आणि भगवानांना पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणून म्हणजे अर्जुनांच्या माध्यमातून आपण जाणू शकतो. आता पुढे जाऊ आपण मताच्या पुढच्या स्लाइडवर. हा, मग आता इकडे आपण समजून घेऊ की भगवान जे आहेत तर त्यांच्या विषयी जे आहेत तर ते म्हणजे अर्जुन काय म्हणतात की हे योगेश्वर कृष्ण मी तुमचे कसं निरंतर चिंतन करावं आणि मी तुम्हाला कसं बरं जाणावं हे भगवान कोणकोणत्या विविध रूपात मी तुमचं स्मरण करावं असं ते विचारतात. म्हणजे काय ते अर्जुनासारखे जे महान भक्त असतात की नाही तर ते नेहमी सामान्य जनांचा म्हणजे असे जे उच्च कोटीचे वैष्णव असतात ते सामान्य जनांचा सुद्धा उद्धार व्हावा म्हणून प्रयास करत असतात. म्हणजे वैष्णव असे दयाळू आणि कृपाळू असतात. मग सर्वव्यापी भगवान जे आहेत तर ते म्हणजे जे नास्तिक आहेत अनिश्वरवादी आहेत तर त्यांना कधी प्रकट होत नाहीत, योगमाया शक्तीने आच्छादित राहतात. म्हणजे मग आपल्या हितासाठी अर्जुन हे प्रश्न विचारतात का म्हणजे भगवान यांचं ज्ञान केवळ आपल्यालाच हवं असं नाही वाटत, सगळ्या लोकांना मिळावं. म्हणजे सगळ्या लोकांना भगवान यांचं विषयीचं ज्ञान जे आहे ते अखिल मानवजातीला व्हावं यासाठी एक वैष्णव म्हणून अर्जुन जे आहेत तर ते भगवान यांना प्रश्न विचारतात. म्हणजे इतके दयाळू कृपाळू आहेत म्हणजे असं ज्ञान आपल्यासारख्या सामान्य मनुष्यासाठी प्रकट व्हावं भगवान यांच्या विषयीचं ज्ञान म्हणून ते हा प्रश्न विचारतायत ना. म्हणजे भगवान जे आहेत ते योगमाया शक्तीद्वारे सामान्य जनांना प्रकट किंवा अप्रकट होतात. मग श्रीकृष्णाविषयी काय आपल्या हृदयात प्रेम नाहीये आणि म्हणून आपल्या हृदयात ते प्रेम येण्यासाठी उत्पन्न होण्यासाठी कारण आपण ते सतत श्रीकृष्णाचं नाही स्मरण करत आपण प्रयत्न केला तरी हो की नाही. आपल्या मनामध्ये वेगवेगळे विचार सुरू असतात आणि आपण वेगवेगळ्या विचारात गर्क असतो कारण या भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांच्या प्रभावाखाली असतो. मग आता भौतिक दृष्ट्या आपण असं चिंतन केलं तर या जगातले म्हणजे भौतिक वादी लोक श्रीकृष्णांचं जे आहे ते चिंतन करू शकतील ह्याविषयी अर्जुन विचार करतात आणि म्हणून ते काय म्हणतात की भौतिक लोकांना श्रीकृष्णांचं आध्यात्मिक ज्ञान होऊ शकत नाही. मग जर या भौतिक जगतातल्या भौतिक वस्तूंवर आपण जर मन केंद्रित केलं आणि श्रीकृष्ण या भौतिक जगतामध्ये कसे प्रकट झाले हे जर आपण जाणण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच काय होईल की आपल्याला श्रीकृष्ण स्मरण होत राहील. पहा म्हणजे अर्जुन किती हुशार आहेत पहा म्हणजे महान भक्त आहेत. म्हणजे आपल्याला सतत श्रीकृष्णांचं नाही स्मरण होत तर आपण इथल्या भौतिक वस्तू पाहून तरी तिथं आपण श्रीकृष्णांना पाहू शकतो ना. म्हणजे अशा पद्धतीने श्रीकृष्णांच्या वर आपलं मन केंद्रित करू शकतो. तर आता ते कसं ते आपण आता आता 18व्या श्लोकात काय म्हणतात अर्जुन हे जनार्दना कृपया आपल्या योग शक्तीच्या आणि ऐश्वर्यांचे विस्ताराने वर्णन करून सांगा. तुमच्याविषयी श्रवण करून मी कधीच तृप्त जे आहे ते होत नाही. आणि का होत नाही तर कारण मी जितके अधिक श्रवण करतो तितकं मला तुमच्या अमृतमयी संभाषणाचं रसास्वादन करण्याची इच्छा होते. म्हणजे काय की भगवान यांचे जे भक्त असतात त्यांना भगवान यांच्या लीला कथा ऐकण्यात इतका रस असतो म्हणजे इतका भक्ती रस असतो तो म्हणजे त्या रसाची गोडी ते चाखत असतात की भगवान श्रीकृष्णांशी असा दिव्य संबंध म्हणजे सख्य भावामध्ये अर्जुन जोडले गेले आहेत. भगवानांच्या दिव्य लीला आणि कथा निरंतर ऐकत राहिलं की काय होतं श्रीकृष्णांच्या म्हणजे लीलांचं वर्णन कसं आहे पदोपदी म्हणजे रसास्वादन म्हणजे देणार आहे. अर्जुन काय म्हणतात श्रीकृष्णाविषयी मी पुन्हा पुन्हा ऐकण्यास उत्सुक आहे. म्हणजे कसं आहे त्यांचं म्हणजे जितकं अधिक त्यांच्याविषयी श्रवण करू तितकं अधिक म्हणजे म्हणजे जे आहे ते श्रवण करावं असं वाटतं. म्हणजे कसं की श्रवण करून कधी भक्त अर्जुनासारखा आहे तो कधी म्हणजे तो तृप्त संतुष्टच होत नसतो. इतकी त्यांना भगवानांच्या लीला कथांमध्ये गोडी असते. आणि मग असे जितक्या वेळा आपण ऐकू तितक्या वेळा ते अमृतमय संभाषण पुन्हा पुन्हा त्याचं आस्वादन करायची मला इच्छा आहे असं म्हटलंय. म्हणजे काय की श्रीकृष्णांचं कुठलंही वर्णन जे अमृत तुल्य किंवा उपदेश अमृत तुल्य आहेत. म्हणजे काय की म्हणजे ते आपल्याला म्हणजे काय जन्म मृत्यूच्या पलीकडे घेऊन जाणार आहेत असं म्हणून अमृत तुल्य म्हटलंय. म्हणजे हरिकथा ऐकली तर आपल्या हृदयाची शुद्धी होऊन अमृत या शब्दाचा अर्थ काय तर म्हणजे जन्म आणि मृत्यू ह्याच्या पलीकडे नेणारा म्हणजे
असं. तर अशा पद्धतीने आपल्याला म्हणजे पुन्हा या पुन्हा या भौतिक जगतामध्ये आपण परतून नाही येणार का भगवत धामाची प्राप्ती केली तर. म्हणजे हा हरिकथा ऐकल्याचा, कृष्णकथा ऐकल्याचा, कृष्णलीला ऐकल्याचा लाभ आहे. पण आधुनिक कथा कादंबरी ऐकल्या तर आपल्याला थोडे दिवस वाचलो ऐकलं की पुन्हा आपल्याला कंटाळवाणं होऊन जातं ते पुन्हा पुन्हा. पण तसं नाहीये. श्रीकृष्णांच्या विषयीच्या कथा ऐकल्या तर त्याचा लाभ काय आपल्याला, आपल्या हृदयाची शुद्धी होईल आणि आपल्याला भगवत धामाची प्राप्ती होईल पहा. म्हणजे अशा पद्धतीनं भगवानाच्या कथा लीला म्हणजे काय आहेत तर भगवानाच्या यशोगाथा आहेत. मग त्या आपण ऐकायला हव्यात. आपण वेगळ्या कथा कादंबऱ्या जर भौतिक स्तरावरच्या अशा ऐकल्या तर त्याचा काहीच लाभ नाही. म्हणजे उलट आपण आसक्तीमध्येच गुरफटून जाऊ. पण भगवानांच्या कथा लीला ऐकल्या तर काय होईल, आपल्या हृदयाची शुद्धी होईल. त्या अशा नित्य नूतनच वाटतात पुन्हा पुन्हा. म्हणजे चैतन्य महाप्रभू रोज प्रल्हाद महाराजांच्या लीला ज्या आहेत ते गदाधर पंडितांकडून ऐकायचे पहा रोज न चुकता. म्हणजे अशा पद्धतीने ते नित्य नूतन आहेत, पुन्हा पुन्हा ऐकत राहावे असं वाटतात. आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याच्या पुढच्या स्लाइड वरती. हा, मग भगवान काय म्हणाले की होय अर्जुना, मी तुला आता माझ्या विलोभनीय अभिव्यक्तीविषयी म्हणजे ऐश्वर्य भगवानाची त्याच्याविषयी सांगेन. म्हणजे आणि मग त्यातले प्रमुख अभिव्यक्ती म्हणजे प्रमुख जी ऐश्वर्य आहेत तर त्यांचं कथन करेन. म्हणजे भगवानांची ऐश्वर्य अनंत आहेत, आपण कल्पनाच नाही करू शकणार. सगळं जर भगवानांच्यापासून निर्माण झालं तर किती अनंत आहेत. मग त्यामुळे त्यातली काही महत्वाची जी ऐश्वर्य आहेत त्यांच्याविषयी मी सांगेन असं आता भगवान श्रीकृष्ण सांगतात. आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याच्या पुढच्या स्लाइड वर येऊ. मग भगवान जे आहेत तर ते आता आपले ऐश्वर्य जे आहेत तर हा आपण आता जो तक्ता आहे तर अभ्यासूया. मग भगवान काय म्हणतात की आदी अंत मध्य म्हणजे मी आहे. मग आदित्यामध्ये विष्णू म्हणजे भगवान आहेत. म्हणजे तेजस्वी जे सर्वात तेजवान असे असतात त्यामध्ये तेजस्वी सर्वात म्हणजे सूर्य, मग तो सूर्य म्हणजे भगवान आहेत. मग मरुद्गणामध्ये मरीची म्हणजे भगवान आहेत पहा. मग नक्षत्रामध्ये चंद्र म्हणजे भगवान आहेत पहा. मग वेदांमधला सामवेद म्हणजे भगवान आहेत. मग देवतांमधला इंद्र म्हणजे भगवान यांचं रूप आहे. मग इंद्रियामधलं मन म्हणजे भगवान आहेत पहा. म्हणजे आता आपण आपलं मन जे आहे तर त्याविषयी विचार केला तर ते म्हणजे कोण आहेत, कृष्ण आहेत. मग आता सजीवांमध्ये म्हणजे आपली जी चेतना शक्ती, त्याला जीवनशक्ती असं म्हणायचं, ते म्हणजे भगवान आहेत. म्हणजे आपली चेतना शक्ती म्हणजे भगवानाचं प्रकट आहे. मग रुद्रामध्ये भगवान शिव म्हणजे जे आहे ते भगवानाचं रूप आहे पहा. शिव भगवानाचा आपण जर म्हणजे फोटो प्रतिमा पाहिली तर आपल्याला तिथे श्रीकृष्णांची आठवण येईल बा. मग यक्ष आणि राक्षसामध्ये कुबेर म्हणजे भगवान जे आहेत ते यांचे म्हणजे जे आहेत ते कुबेर म्हणजे कोण, तर इंद्राचे खजिनदार आहेत ते. तर ते म्हणजे कोण आहेत तर भगवान स्वतः आहेत. मग पुरोहितांमध्ये बृहस्पती म्हणजे देवांचे जे गुरु आहेत तर ते बृहस्पती आहेत पहा. पुराणामध्ये म्हणजे विविध पुराण लिहिली रचना केली व्यासने, त्यामध्ये स्कंद पुराण म्हणजे भगवान स्वतः आहेत. जलाशय म्हणजे मोठे मोठे जलाशय आहेत त्यामध्ये सागर म्हणजे समुद्र म्हणजे भगवान आहेत. मग आता जेव्हा जेव्हा समुद्र करू तेव्हा समुद्र पाहू तेव्हा आपल्याला निश्चितच कृष्णांची आठवण होईल ना. म्हणजे समुद्राला पाहिलं की आपल्याला काय आठवेल की हे म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत. मग अशा पद्धतीने आपण भौतिक स्तरावर भगवानांचे जे विविध ऐश्वर्य आहेत त्यांना अनुभवू शकतो. महान ऋषीमध्ये भृगु ऋषी म्हणजे भगवान आहेत पहा. मग कंपन म्हणजे काय, नाद वेगवेगळे नाद किंवा कंपन. त्यामधला ओमकार म्हणजे ओम हा ध्वनी म्हणजे भगवान आहेत. म्हणजे ओमचा जे उच्चारण करू म्हणजे आपण भगवान यांचा संग करू. मग नामजपामधला यज्ञ म्हणजे यज्ञानाम जप यज्ञोस्मी 10.25 श्लोक, तर ते म्हणजे भगवान. आता अचल गोष्टींमध्ये म्हणजे न हलणाऱ्या म्हणजे पर्वत, तर ते सर्व पर्वतामध्ये सर्वश्रेष्ठ पर्वताचा हिमालय आहे. मग हा हिमालय म्हणजे भगवान स्वतः आहेत पहा. आता वृक्षांमध्ये वटवृक्ष म्हणजे आता वृक्ष पाहिले तर वटवृक्ष पाहिला आपण तर तो म्हणजे भगवान आहे. देवतामध्ये ऋषी म्हणजे नारद जे आहेत, नारद मुनी म्हणजे स्वयं भगवान आहेत पहा. मग गंधर्वांपैकी चित्ररथ म्हणजे जे आहेत तर ते भगवान आहेत. मग सिद्धामध्ये जे आहेत तर इकडे मग ते थोडीशी वरती घेऊया स्लाइड, तुला दिसत कट झाले. हा हा इकडे. हा, थोडस वरती घेऊ. हा, मग ते गायींमध्ये कपिला पाहिजे, तिथे थोडस मिस्टेक आहे त्या चार्ट मध्ये. म्हणजे ज्या धेनू आहेत तर त्यामध्ये कपिला म्हणजे जे आहेत तर ते म्हणजे कामधेनू, तर ती जे आहेत तर ते म्हणजे कोण आहेत तर भगवान स्वतः आहेत. मग घोड्यामध्ये उच्च श्रवा म्हणजे जो समुद्र मंथनातून उत्पन्न झाला तर तो म्हणजे भगवान स्वतः आहेत. मग दैवी हत्तीमध्ये ऐरावत
म्हणजे इंद्राचा हत्ती जो आहे तो पण समुद्र मंथनातून उत्पन्न झाला, मग ते म्हणजे भगवान आहेत. मग पुरुषामध्ये सर्वश्रेष्ठ पुरुष म्हणजे सम्राट म्हणजे राजा म्हणजे भगवान यांचं रूप आहे म्हणून राजाला भगवान यांच्यासारखं मानलं जातं. मग शस्त्रामधलं वज्र जे इंद्राला मिळालंय भगवान प्रदान केलंय ते म्हणजे भगवान स्वतः आहेत. मग गायीमध्ये सुरभी म्हणजे जे आहे तर ती सुरभी जी कामधेनू गाय आहे ते म्हणजे भगवान स्वतः आहेत ना. मग आता उत्पत्तीच्या कारणांपैकी कंदर्प म्हणजे भगवान स्वतः आहेत. मग आता सर्पामध्ये वासुकी म्हणजे भगवान स्वतः आहेत. नागामध्ये अनंत म्हणजे भगवान स्वतः आहेत. मग जलचरामध्ये देवता वरुण म्हणजे भगवान स्वतः आहेत. मग आता दिवंगत पूर्वजांमध्ये आर्यमा म्हणजे भगवान स्वतः आहेत. म्हणजे यम जे आहेत तर ते काय करतात, सगळा हिशोब ठेवतात. आपला यमराज जे आहेत ते हो ना. म्हणजे म्हणजे तिकडे जे यमराज आहेत तर ते कोणाचे प्राण न्यायचे, कोणाचे हरण हे सगळा विषय बघतात. मग त्यांचेच भाऊ आहेत आर्यमा, ते पितरांचे प्रमुख आहेत. मग ते म्हणजे भगवान स्वतः आहेत. मग नियमांचे पालन करणाऱ्यामध्ये यम म्हणजे भगवान जे आहेत ते स्वतः आहेत, म्हणजे यमदेवता. दैत्यामधला प्रल्हाद महाराज म्हणजे भगवान स्वतः त्यांचं रूप आहे पहा. मग दमन करणाऱ्यांमध्ये काळ म्हणजे भगवान स्वतः आहेत. मग पशुमध्ये सिंह म्हणजे भगवान स्वतः आहेत. मग त्याची पुढची स्लाइड घेऊ. हा. मग आता इकडे आपण पाहू की पक्ष्यांमध्ये गरुडराज म्हणजे भगवान स्वतः आहेत. मग पवित्र करणाऱ्यांमध्ये वायू म्हणजे वारा म्हणजे भगवान स्वतः आहेत. म्हणजे वारा आता व्हायला लागलं की आपण किंवा गरुडांना पाहिलं की आपल्याला भगवान यांची आठवण होईल, सिंहाला पाहिलं की भगवान यांची आठवण होईल. मग शस्त्र धरणाऱ्यांमध्ये भगवान श्रीराम म्हणजे स्वतः भगवानच आहेत. मत्स्यांमध्ये मकर मासा म्हणजे भगवान आहेत. मग प्रवाही नद्यामध्ये गंगा नदी म्हणजे भगवान स्वतः आहेत. म्हणजे गंगेमध्ये स्नान केलं म्हणजे भगवानांचा संग केला. सर्व सृष्टीचा अंत मध्य म्हणजे आधी सगळं काही भगवान आहेत. आता विज्ञानामधलं आध्यात्मिक विज्ञान म्हणजे कृतीच्या स्तरावर आपण आणतो, म्हणजे हे आध्यात्मिक ज्ञान म्हणजे आपण जे घेतो ते सगळं म्हणजे कोण आहेत, भगवान. म्हणजे भगवद्गीता आणि भागवत म्हणजे स्वतः भगवान आहेत. तर्कशास्त्रामध्ये निर्णायक सत्य म्हणजे एखाद्या गोष्टीचं तर्क मांडतात तर त्यामध्ये निर्णायक सत्य म्हणजे जे काही सत्य शोधतात तर ते म्हणजे भगवान आहेत. मग अक्षरामध्ये अकार म्हणजे सुरुवात जे आहे ते म्हणजे भगवान आहेत. मग समासामध्ये द्वंद्व समास म्हणजे भगवान स्वतः आहेत. मग सृष्टीकर्त्यामध्ये ब्रह्मदेव म्हणजे भगवान यांचं रूप आहे का. तर पुढे जाऊ आपण. हा मग पुढच्या स्लाइड वर हा मग आता इथे पहा, म्हणजे सर्व भक्षण करणारे मृत्यू म्हणजे कोण आहेत, भगवान स्वतः आहेत. मग स्त्रियांमध्ये जे आहे कीर्ती भाग्य शक्ती बुद्धिमत्ता स्थिरता हे गुण स्त्रियांमध्ये असतात म्हणजे काय, ते भगवान स्वतः असतात. म्हणजे म्हणजे भगवान यांची कृपा म्हणजे कशी, तर भगवान स्वयं तिथे उपस्थित असतात म्हणून म्हणजे आहे म्हणजे भगवान यांचंच रूप असतं ते. अशा स्त्रीमध्ये जे सगळ्यामध्ये अशा स्त्रियांमध्ये जे गुण असतात ते. सामवेदातील स्तोत्रामध्ये ब्रह्मस्थान म्हणजे भगवान स्वतः आहेत. म्हणजे काव्यात किंवा छंदामध्ये गायत्री म्हणजे भगवान स्वतः आहेत. मग मासामध्ये जो मार्गशीर्ष महिना आहे तो म्हणजे भगवान स्वतः आहेत पहा. ऋतूमध्ये वसंत ऋतू भगवान स्वतः आहेत. मग फसवणाऱ्यांमध्ये द्यूत म्हणजे भगवान स्वतः आहेत. म्हणजे तो द्यूत खेळायला जातो तर तो भगवान यांचंच रूप पाहतो पहा. म्हणजे भगवान हे कशात, सगळ्या चांगल्या गोष्टींची निर्मिती पण भगवानांनी केली आणि वाईट गोष्टी पण भगवान यांच्यापासूनच निर्मित झाल्या. मग द्यूत म्हणजे फसवणाऱ्यांच्या मध्ये मग सर्वश्रेष्ठ असं द्यूत म्हणजे पण भगवान यांचंच रूप आहे. तेजस्वींचं तेज म्हणजे भगवान यांचं रूप आहे. विजयशाली पुरुषांचं विजय साहस एखाद्यामध्ये जे असतं धाडस ते म्हणजे भगवान स्वतः आहेत ना. बलवानाचं बल म्हणजे इकडे जे आहे ते वीर्य आहे अर्थात ते म्हणजे भगवान स्वतः आहेत ना. वृष्णीवंशामध्ये वासुदेव म्हणजे भगवान स्वतः आहेत. पांडवामधला अर्जुन म्हणजे भगवान स्वतः आहेत. ऋषीमध्ये व्यास मुनी भगवान स्वतः आहेत. विचारवंतामध्ये उशाना म्हणजे ते भगवान स्वतः आहेत. मग अराजकतेचं दमन करण्याचे साधन म्हणजे दंड जो असतो ना न्यायाधीशाचा, तो राजाचा पूर्वी आता न्यायाधीश, त्यांचा दंड म्हणजे भगवान स्वतः आहेत. मग विजयोच्छुक त्यांची नीती म्हणजे विजयोच्छुक जे असतात त्यांची नीती म्हणजे आपण नीतिमूल्यांचं आचरण करतो ती नीती म्हणजे भगवान स्वतः आहे. रहस्यामधलं मौन म्हणजे मौन व्रत आपण धारण करतो ते म्हणजे भगवान स्वतः आहे. कृष्ण भावनेमध्ये मौन म्हणजे काय, भगवान यांच्याविषयीच फक्त बोलायचं, भगवान यांच्या कथा लीला भगवानची सेवा करणे याविषयी बोलायचं. म्हणजे ह्याला म्हणायचं कृष्ण भावनेचं मौन. आपण सांसारिक गप्पा केल्या, आज कुठला चित्रपट रिलीज झाला वगैरे या सगळ्या गोष्टी नाही. तर असं जे म्हणजे याला कृष्ण भावनेचं मौन कशाला म्हणायचं, तर बोललो तर आपण भगवान यांच्या विषयीच बोललो, भगवान यांच्या सेवेविषयी. मग याला म्हणायचं कृष्ण भावनेतलं मौन. म्हणजे मौन याचा अर्थ असा नाही की बोलणं बंद करायचं. मौन म्हणजे काय, बोललो तर कृष्णाविषयी बोललो, कृष्णाच्या सेवेविषयी बोललो, कृष्णाशी निगडीत. मग असं जे मौन आहे रहस्य म्हणलं ते म्हणजे भगवान आहे. मग ज्ञानीजनाचं ज्ञान म्हणजे आता आपले सगळ्यांना ज्ञान मिळते हे कोण आहेत, तर भगवान श्रीकृष्ण आहेत असं म्हणजे आपलं काहीच नाही, भगवानच हे सगळं प्रदान करत असतात आणि भगवान यांचं हे रूप आहे.
हा भाग आपण समजून घेतला. मग पुढे जाऊ आपण. मग त्याच्या पुढच्या स्लाइडवर येऊ. हा. आता भगवान जे आहेत तर ते काय म्हणतात की तसंच अर्जुना सगळ्या सृष्टीचं बीज जे आहे ते मी आहे. कोणताही चराचर प्राणी माझ्या विना अस्तित्वात असू शकत नाही. म्हणजे 84 लक्ष योनी आहेत. तर ह्यांना सगळ्यांना बीज प्रदान करणारे जे आहेत तर ते कोण आहेत? भगवान स्वतः आहेत. म्हणजे भगवान जे आहेत तर ते सगळ्या सृष्टीतल्या जीव म्हणजे प्राणीमात्रांचं किंवा जीवांचं बीज प्रदान करणारे कोण आहेत? तर स्वतः भगवानच आहेत. म्हणजे बीज रूपात सुद्धा म्हणजे भगवानच आहेत. पहा. प्रदान करणारे तर आहेत पण बीज रूप म्हणजे सुद्धा कोण आहेत? भगवान स्वतःच आहेत. पहा. म्हणजे त्यामुळं आपल्या विना म्हणजे जे आहे ते म्हणजे भगवान यांच्या विना हे प्राणी सुद्धा अस्तित्वात राहू शकत नाहीत असं भगवान सांगतात. पहा. म्हणजेच काय की श्रीकृष्णाच्या शक्ती विना काहीच म्हणजे काहीच शक्य नाही. म्हणजे अशक्य आहे सगळं. ते सर्व शक्तिमान आहेत. मग चराचर वस्तू सुद्धा त्यांच्या विना म्हणजे जे आहे ते राहू शकत नाहीत. आणि श्रीकृष्णाच्या शक्तीवर जे ज्यांचं अस्तित्व नाहीये तर ते मायाशक्तीच्या अधीन असतात. मग आता भगवान काय म्हणतात? हे परंतप माझ्या दिव्य विभूतींना अंत नाही. मी तुला जे सांगितले ते माझ्या अनंत विभूतींचं केवळ एक सूचक आहे. म्हणजे भगवान जे आहेत तर त्यांना त्यांच्या विभूतींना अंतच नाही. ते अनंत आहेत. मग मी जे केवळ ते सांगितलंय तर ती काही ऐश्वर्य आहेत. आणि त्यामुळं अर्जुनाच्या जिज्ञासा आहे त्याचं समाधान करण्यासाठी मी काही विभूती तुला सांगितले ते केवळ माझ्या विभूतींचे केवळ एक सूचक आहे असं भगवान सांगतात. पहा. मग आता पुढे जाऊ आपण. मग त्याच्या पुढच्या स्लाइडवर. हा. मग आता हा श्लोक जो आहे तो आपण समजून घेऊ की भगवान काय म्हणतात की सर्व ऐश्वर्यमान सुंदर आणि तेजस्वी अभिव्यक्ती माझ्या तेजाच्या केवळ एका स्फुल्लिंगातून जे आहे ते उत्पन्न झाले आहेत ते तू जाण. म्हणजे काय की आध्यात्मिकत्व म्हणजे भौतिक जगतात जे काही सुंदर दिसतं तर तेजस्वी आहे तर हे केवळ श्रीकृष्णांच्या म्हणजे ऐश्वर्याचा केवळ एक अंश म्हणजे एक भाग म्हणजे भाग सुद्धा नाहीये. अंश म्हणजे काय? अगदी छोटा भाग सूक्ष्म भाग इतका आहे. म्हणजे हे आपण जाणलं पाहिजे. म्हणजे सगळ्या असामान्य ऐश्वर्य वस्तू जे आहेत ते श्रीकृष्णाच्या ऐश्वर्याचं रूप आहे. म्हणजे छान पडणारा धबधबा, सुंदर वाहणारी नदी, सुंदर निसर्गरम्य दृश्य, एखादी सुंदर माता भगिनी म्हणजे जे काही दिसतं एखादं सुंदर चित्र काढत असतो एखादा व्यक्ती चित्रकार म्हणजे जे काही सुंदर सुंदर दिसतं ते सगळं भगवानच स्वतः आहेत. म्हणजे त्यांचे ऐश्वर्य आहेत. आणि त्यांच्या कृपेनं हे आहे. ते भगवान स्वतःच म्हणजे त्यांच्या या तेजातून म्हणजे एका स्फुल्लिंगातून निर्माण झालंय. पहा. म्हणजे भगवान यांचं एक चित्कण एक आध्यात्मिक स्फुल्लिंग आपण आहोत. तर असं इतकं सूक्ष्म आपला आत्मा आहे. मग असंच एका स्फुल्लिंगातून भगवान यांची सगळी ऐश्वर्य निर्माण झाली आहेत. पहा. मग हे तू जाण असं भगवान सांगतो. आता पुढे जाऊ आपण पुढच्या स्लाइड मध्ये. हा. भगवान काय म्हणतात इकडे तर परंतु हे अर्जुन या सविस्तर ज्ञानाची काय आवश्यकता आहे? माझ्या केवळ एकाच अंशाने मी संपूर्ण विश्व व्यापून धारण राहिलो आहे. म्हणजे काय? तर इकडे भगवान म्हणतात पहा या श्लोकाची शेवटची ओळ. एक एक अंशेन स्थितो जगत. तर याचा अर्थ काय? की माझ्या केवळ एका अंशाने मी सगळं विश्व व्यापून टाकलंय. म्हणजे परमात्मा रूपानं प्रत्येक रूपामध्ये म्हणजे प्रत्येक अणुच्या अंतरात सुद्धा म्हणजे प्रत्येक जे म्हणजे जे काही दिसतं आपल्याला या भौतिक सृष्टीमध्ये प्रत्येक गोष्ट तर त्या सगळ्यामध्ये भगवान स्वतःला जे आहे ते व्यापून टाकतात. मग निरनिराळ्या वस्तू भगवानांची ऐश्वर्य आपण समजून घेतली. भगवान म्हणतात की इतकं सगळं काही जाणून घ्यायची आवश्यकता आहे. म्हणजे इतकं सगळ्या सविस्तर गोष्टी मी तर केवळ म्हणजे श्रीकृष्ण काय म्हणतात तर मी तर हे सगळं जग एकाच अंशानं फक्त व्यापून जे आहे तर ते म्हणजे व्यापून असं सगळं धारण करून म्हणजे काय ते नियंत्रित करत असतात. म्हणजे सर्वोच्च नियंत्रक आहेत भगवान. मी हे सगळं धारण करून राहिलोय. त्यामुळे तुला इतक्या गोष्टी जाणून घ्यायची काय बरं आवश्यकता आहे असं भगवान म्हणतात. म्हणजेच काय की म्हणजे छोट्या मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांची निर्मिती भगवान स्वतः करतात आणि प्रत्येक वस्तूमध्ये प्रवेश करतात आणि अशा पद्धतीने धारण करत असतात. आणि म्हणून आपण समजून घेऊ की भगवान जे आहेत तर त्यांच्या आपण जर उपासना केली तर त्यांच्या कृपेद्वारे म्हणजे जे आहेत तर आपण भगवंताची प्राप्ती करू शकतो. म्हणजे मोठमोठ्या देवता ब्रह्माजी शिवजी सगळे सगळे भगवानाच्या पासून निर्माण झाले. पहा. आणि या सगळ्या ईश्वराच्या केवळ एका अंशानेच निर्माण झालेले आहेत. म्हणजे एक अंश आहेत त्याच म्हणजे हे सगळ्या गोष्टी म्हणजे आणि म्हणून भगवान सगळ्या सृष्टीचे उगम आहेत आणि
सर्वश्रेष्ठ आहेत, त्यांच्यासारखं श्रेष्ठ कोणी असूच शकत नाही पहा. आणि आपण बरेचदा भगवान श्रीकृष्णांना देव म्हणजे ब्रह्मा किंवा भगवान शिवजीं समान मानतो. मग हा अपराध आहे पहा. म्हणजे भगवान जे आहेत ते त्यांच्या सर्व ऐश्वर्यांशी सामर्थ्यांशी प्रत्येक ठिकाणी उपस्थित असतात. मग भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे आपण काय करू शकतो, आपलं मन भगवान यांच्यावर स्थिर केलं, दृढपणे त्यांची सेवा केली, कारण ते परमात्मा स्वरूपात अणुच्या अंतरात सुद्धा सगळ्या चराचरात व्यापलेले असतात. प्रत्येक वस्तूमध्ये ते प्रविष्ट झालेले असतात. मग अशा भगवानांची विलक्षण ऐश्वर्य विभूती जर आपण जाणून घेतल्या तर या भौतिक जगतामध्ये आपण श्रीकृष्णाचं स्मरण करायला लागू. म्हणजे आणि मग असं जेव्हा स्मरण होईल तेव्हा आपण शुद्ध भक्तिभावाने भगवानांना शरण जाऊ पहा आणि कृष्ण भावनेमध्ये एकाग्र होऊ. आणि त्याद्वारे काय करू की आपण भगवान यांच्या शुद्ध भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे भगवानाच्या भगवत धामाची जी आहे ती प्राप्ती करू शकतो. इकडे आपला अध्याय संपला. कोणाला काही शंका असेल तर आपण विचारूया. हो, त्याची रिकॉर्डिंग स्टॉप करूया. वेदा माताजी रिकॉर्डिंग स्टॉप कर सकते हो. हरे कृष्ण. आपण आजचा श्लोक जो आहे 10.8 तो आज आपण म्हणूया सगळ्यांनी. आपण हातवर करू सगळ्यांनी, ज्यांना ज्यांना इच्छा आहे त्यांनी म्हणूया. हा, कोणाकोणाला म्हणायचं आहे त्यांनी म्हणूया. हा चतुश्लोकी गीतेतला पहिला श्लोक आहे. तर त्यासाठी आपण आणि त्यात हा उल्लेख पण आहे ना की म्हणजे अहम सर्वस्व प्रभो, म्हणजे मीच सगळ्या जगताचा उत्पत्ती करता आहे, आध्यात्मिक किंवा प्राकृत म्हणजे भौतिक. तर हे सगळ्यांना लक्षात राहील याच्यामुळे त्यासाठी हा श्लोक मी निवडला. आणि ह्याच्यात सगळंच सार येते आपल्या म्हणजे भजतात, म्हणजे असं येतं म्हणजे भक्त भजतात म्हणजे नवविधा भक्ती आली, सगळंच त्याच्यामध्ये उल्लेख आहे, म्हणून हा महत्वाचा श्लोक आहे. तर आपण प्रयास करूया म्हणायचा सर्वांनीच. हरे कृष्ण. हा, कोण कोण म्हणेल हरे कृष्ण. आपण हँड रेज करूया, सर्वांनी हँड रेज करूया म्हणजे कळेल आपल्याला. हरे कृष्ण. क्रीदा माता जी आप रिकॉर्डिंग स्टॉप कर सकते हो. हरे कृष्ण. प्रगती माता जी नाही का मेसेज कराल का? सगळे शांत आहेत, कोण कोण म्हणेल. हा हा, रुपाली माताजी म्हणूया. हो. हरे कृष्ण माताजी. हा, बोलूया. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हा माताजी. हा माताजी, बोलूया आपण. अहम सर्वस्व प्रभो मतः सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भाव समन्वितः. हरी बोल. खूप छान म्हणालात माताजी, खूप छान. अजून कोणाला म्हणायचंय? धन्यवाद. हरी बोल. खूप छान. अजून कोणाला प्रयास करायचा आहे? हरे कृष्ण. सगळे शांत आहेत. सोपा आहे श्लोक म्हणायला, अवघड वाटतोय का सगळ्यांना? हा, अवधूत प्रभूजी म्हणूया. हरे कृष्ण. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम माताजी. सादर प्रणाम. अहम हॅलो. सर्वस्य प्रभः मत सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भाव समन्विता. हरी बोल. हरे खूप कृष्ण. खूप छान. अजून कोणाला म्हणायचंय? क्षमा माताजी, हा म्हणूया. हो, बोलू. हा, बोला ना. अहम सर्वस्य प्रभो अहम सर्वस्य प्रभो मत्ता सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भाव समन्विता. हरी बोल. खूप सुंदर, खूप छान म्हणालात माताजी. अजून कोणाला म्हणायचा श्लोक? हा, मनीषा माताजी, कोमल माताजी आहे तिकडे, प्रकाश प्रभू, प्रियांका माताजी, श्रावणी माताजी. कोण म्हणेल अजून? कोणाला प्रयास करायचा आहे? हरे कृष्ण. हा, कोणाला शंका असतील तर आपण विचारूया आणि कोणाला म्हणायचं असेल तर आपण प्रयास करूया. अवघड वाटतंय का सगळ्यांना? मग असा भाग करू, सगळ्यांनी अनम्यूट करूया. मी म्हणते माझ्या पाठोपाठ सगळ्यांनी म्हणूया, असं करूया. चालेल का असं सर्वांना? हरे कृष्ण. हा, मग तुम्ही सगळ्यांना अनम्यूट केलं तर
हा मी म्हणते माझ्यासोबत म्हणा सगळ्यांनी. अहम सर्वस्य प्रभवो अहं अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते मत्ता मत्तं सर्व सर्व प्रवर्तते प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम् इति इति मत्वा मत्वा भजन्ते भजन्ते माम् बुधा भाव समन्विताः भाव भाव समन्विताः हरी बोल. सगळ्यांनी खूप छान म्हटलं. हरी बोल. आपण असं करत जाऊ मग. समजा अवघड वाटला श्लोक तर आपण सगळ्यांनी मिळून म्हणत जाऊ. ठीक आहे? कोणाला काही शंका आहे किंवा कोणाला काही विचारायचं आहे तर आपण विचारूया. हरे कृष्ण. आता उद्या विषयी मी थोडीशी माहिती देईन की उद्याला एकादशी आहे. आणि अधिक महिन्यामधली एक म्हणजे आहे. तर उद्या ज्याला शक्य आहे त्याने एकादशी व्रत करायचं पालन करायचा प्रयास केला तर खूप छान भाग होईल. पण आपण आपली म्हणजे आपण आरोग्य आणि आपलं रुटीन ह्याचा पण विचार करूया. ओढून ताणून अशी नको करूया